हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत छान अशी चटकदार चाट, मस्तपैकी लेमन फ्लेवरचे. वाव, खूप यम्मी, अगदी झटपट रेडी होते, अजिबात टाईम लागत नाही, मस्तपैकी आणि टेस्टी, किंवा तुम्ही भेळ बोलवू शकता छान अशी. चला तर मग टाईम वेस्ट न करता पटपट तुम्ही रेसिपी पाहून घ्या, बनवा, खा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. खूप यम्मी बनते, तुम्ही ट्राय करू शकता. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की मखाना जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत, बस तेवढाच टाईम जातो. नाही तर अगदी 5 मिनटामध्ये झटपट तयार होते आपली भेळ जी आहे, किंवा तुम्ही मखाना चाट बोलू शकता, मखाना भेळ बोलू शकता. तर झटपट तयार होते ही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मखाना रोस्ट करून घेतलेला आहे. अगदी 5 मिनटं पण नाही लागत, 3 मिनटामध्येच आपले मखाना जे आहेत, जर आपला पॅन गरम असेल तर 3 मिनटामध्येच आपले मखाना मस्तपैकी कुरकुरीत होतात. तुम्ही पाहू शकता. फक्त आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. मखाना आपले रोस्ट झालेत की नाही हे पाहायला तुम्ही हाताने क्रश करून पाहू शकता. ठीक आहे, तर मखाना माझे रेडी झालेले आहेत ड्राय करून. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, 1 कांदा घेतलेला आहे मी. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. जितकं तुम्हाला बारीक कट करता येईल तितकं तुम्हाला करून घ्यायचं आहे. मी 1-1.5 वाटी इतकं मखाना घेतलं होतं, त्यासाठी अगदी छोटूसं कांदा आणि छोटंसं टोमॅटो घेतलेला होता. त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर मी अगदीच थोडंसं, म्हणजे जितकं लागेल तितकंच, अगदी थोडंसं, म्हणजे अर्धा चम्मच इतकं मी घेतलेलं असेल चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण लेमन ज्यूस टाकणार आहोत, त्यामुळे खूप वेगळे आणि छान मस्त टेस्ट येते. लेमन टाकल्याच्या नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला खायला वेळ असेल तर तुम्ही लेमन ज्यूस आणि कांदा टोमॅटो आहे ते थोड्या वेळानंतर टाका, कारण आपल्याला हे ते रेडी झाल्याच्या नंतर पटकन खायचं आहे. नाहीतर मग आपला कांदा टोमॅटो लेमन ज्यूस या सर्वामुळे आपले जे मखाना आहेत ते नरम होऊन जातील. जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हाच तुम्ही भेळ जे आहे ते तयार करून घ्या. जर आधी मखाना रोस्ट करून एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवले तर चालतील. आणि नंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मेन इन्ग्रेडियंट्स, ते आहे आलू भुजिया. इथे म्हणेन दुसरा कोणताही चिवडा घेण्यापेक्षा तुम्ही किंवा गाठिया घेण्यापेक्षा आलू भुजियाच टाका, खूप छान आणि यम्मी टेस्ट येते. तर आलू भुजिया टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला टेस्ट करायचं आहे. वाव, 1 नंबर रेसिपी होते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप यम्मी आणि टेस्टी झालेली होती मखाना भेळ. तर फ्रेंड्स, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान मस्तपैकी चटकदार व्हिडिओ पुन्हा भेटूया आपण. बाय बाय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला बेल आयकनचं बटनसुद्धा क्लिक करायचं आहे. थँक्यू. पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओ बरोबर.